नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन व्लॉगमध्ये। कसे आहात? बघा, सकाळची सुरुवात अशी झालेली आहे। सकाळी एक सीझर आणि काही केस मला बेसिनवर सापडले। काय झालं सांगते त्या अगोदर आजच्या दिवसाची सुरुवात मात्र छान झालेली आहे। जरासं लेट उठले मी, कारण रात्री दांडिया वगैरे खेळत आहे, त्याच्यामुळे थोडासा थकवा येतोय, पण तरी सुद्धा खूप मजा येते। आणि आज सकाळी उठण्याच्या अगोदरच मावशींनी स्वयंपाक, पोळी भाजी सगळं बनवलं होतं आणि सगळं काही आवरून गेल्या होत्या। भांडे घासले होते आणि तो जो खरकटाचा कचरा होता तो किचन ओट्यावरच ठेवला होता, कारण कचरा गेला असेल कदाचित, कचरेवाले सकाळीच येतो, सो लवकर आला असेल, त्यामुळे कचरा तसाच होता। म्हटलं चला ते डस्टबिन बॅग काढावी, तर पॅकेट संपलं होतं। म्हटलं सीझरने कट करावं, तर सीझर भेटत नव्हती आणि सहज चेक केलं तर ती जी सीझर आहे ती बेसिनवर सापडली आणि त्याच्या बाजूला थोडेसे केस कट केलेले मला सापडले। बाकीचे केस तिने डस्टबिनमध्ये टाकले का काय केले माहिती नाही, पण थोडासा तर मला त्याचा प्रूफ भेटला। मग त्यानंतर मी तिला विचारलं की नेमकं हे काय आहे आणि हे तू कट केलेस का? तर सुरुवातीला तिने असं सांगितलं की मम्मा मी कट नाही केले, मला हेअर फॉल झालाय। आता बघा, तिला इथे चूक कशी लपवायची होती। मग नंतर थोडंसं मी जोरात आवाजात ओरडले, तर त्यानंतर तिने ॲक्सेप्ट केलं की मम्मा एकच केस असा पुढे येत होता म्हणून कट केला। बट हे असे कारण, सगळी कारणं खोटी होती। तिला सीझर हाताला लागली आणि तिने हा कुटाणा केला। आणि झालं असं की रात्री मी थोडंसं बाहेर गेले होते आणि त्याच वेळेला तिने हे सगळं केलं। मी तिला तिच्या डॅडींजवळ सोडून गेले होते आणि मला नव्हतं वाटलं की ती अशी करेल। आणि तिला सीझर कुठे भेटली काही आयडिया नाही। शक्यतोवर मी सीझर किचनमध्ये किंवा मग अशा ठिकाणी ठेवते जिथे तिला सापडत नाही, पण आता काय करणार, तिने कुठून तरी शोधून काढलं। एनिवे थोडंसं तिला रागवलं, इथेच ती बसली होती, ती थोडीशी घाबरली होती की मम्मा आता काय बोलेल, कारण मी शक्यतो कुठल्या अशा गोष्टीला परमिशन देत नाही आणि सहजासहजी मी तिला सोडत नाही, कारण मी भरपूर चिडते किंवा मग अपसेट होऊन बसते आणि तिचाही असा स्वभाव आहे की तिला मी अपसेट झालेले चालत नाही, त्यामुळे मग तिला फरक पडतो। आता काही मुलं अशी असतात की त्यांना अजिबात फरक पडत नाही, पण नाही, तसं नाही, इवाला भरपूर फरक पडतो। इवन मी रागवलं जरी नाही तिला, तर तिला समजून जातं की मम्मा अपसेट आहे। इथे मी कपडे ठेवायला मध्ये गेली तर तुम्ही बघा कशी इशारे करते, ती प्रॉपर इथे घाबरलेली आहे, माझ्याशी बोलत नाहीये आणि मम्मा कामं करते, वेडी आहे असं वगैरे काहीतरी तिने इशारा केला। तर थोडा वेळ बसली, मी म्हटलं जाऊ द्या आता, हिला जास्त कशाला घाबरायचं, शक्यतो अशा खोड्या ती करत नाही आणि जरी कधी केली तरी तिला लगेचच ते गिल्टी फील व्हायला लागतं, म्हणून मी काय तिला जास्त नंतर अपसेट झाले नाही। थोडंसं तिला लाड वगैरे केला आणि लागले बाकीच्या कामाला। मग नंतर मात्र ती ठीकठाक झाली। घर पूर्ण आवरून घेतलं मी, कारण बऱ्याचदा असं होतंय की आता घराकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नाही, सायंकाळच्या वेळेला स्वयंपाक आणि लगेच गरबाला जा, घरी आलं की 10, 10:30, 11 वाजतात आणि मग आल्यानंतर सगळं तसंच ठेवा आणि सगळं तसंच ठेवून झोपी जा, परत सकाळी उठा, सकाळची कामं आणि मग त्याच्यामध्ये ही जी एक्स्ट्राची कामं आहेत ना ती तशीच राहून जात आहेत। त्यामुळे मी म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे, थोडीशी आवरावरी करूया। थोडेसे कपडे धुतले होते, ते सगळे धुतलेले जे कपडे आहेत ते व्यवस्थित घडी घालून ठेवून दिले। टेबल, डायनिंग टेबल याच्यावर छोटं मोठं सामान होतं जे इवा नेहमी काढते, ते सगळं सामान मी ठेवून दिलं। आणि त्यानंतर आता इवाला ब्रश करण्यासाठी ते मागे लागत होते, कारण सुट्टी असल्यामुळे तिचं कसं असतं की निवांत रेडी होते आणि मग ब्रशसाठी जरा किटकिटच करते, त्यामुळे तिच्याकडनं व्यवस्थित ब्रश करून घेतलं। त्यानंतर आंघोळ वगैरे करून दिवसा झोपी गेली। त्यानंतर डायरेक्ट 6 वाजताच उठलो। उठल्यानंतर स्वयंपाक केला, इवाच्या डॅडींना जेवायला दिलं आणि मस्तपैकी रेडी होऊन गरबा खेळण्यासाठी गेलो। आज आम्ही नवीन ठिकाणी गरबा खेळण्यासाठी गेलो होतो, कारण तिथे पासेस नव्हते, फ्री होतं आणि म्हटलं चला आज तिथे फ्री आहे तर एकदा ट्राय करू। बट तिथे फ्री असल्यामुळे एवढा गोंधळ होता की म्हणजे सफोकेशन व्हायला लागला आम्हाला आणि आम्ही एक 15 मिनटं तिथे वेळ घालवला। मी नंतर असं वाटलं की एवढ्या गोंधळामध्ये डान्स करणं तर पॉसिबलच नाही आणि घामही तितकाच येऊ लागला इथून तिथे तिथून इथे फिरून। मग आम्ही काय केलं, जिथे आम्ही नेहमी जातो, जिथले आम्ही पासेस काढलेले आहेत तिथेच परत आम्ही गेलो आणि तिथे तुम्ही बघू शकता किती छान लाइटिंग वगैरे आहे। एवढ्या गोंधळातून इवाला घेऊन जाणं मात्र खूप कठीण होतं, कधी मी तिचा हात सोडत नाही। रात्री आजकाल तर स्वप्नही पडायला लागलेली आहेत की गरब्यामध्ये मी इवाला कुठं हरवून जर बसले तर काय, तर अशी भीती माझ्या नेहमी मनात असते, त्यामुळे मी
काय केलं, तिथे मी तिला स्टेजवर सोडलं तिच्या मित्राबरोबर. म्हणजे जिथे जरी मी खाली डान्स जरी केला ना तर मला माझ्या डोळ्याला ती दिसत राहील आणि तिला बघत बघत मी डान्स केला, तिने स्टेजवर डान्स केला. आणि अशा प्रकारे चौथा दिवस जो येलो कलरचा होता तो संपलेला आहे गरब्याचा. आणि अजून आता एक 4-5 दिवस उरलेले आहेत, तेही छान मजेत जातील. आणि इथे बघू शकता गरबा वगैरे संपल्यानंतर युवाची किती मजा मस्ती चालू आहे. छान छान फोटोज मी अपलोड केलेले आहेत सोशल मीडियावर, जाऊन नक्की चेक करा, कमेंट करा. आणि बस आजचा व्लॉग इथेच संपवतो. घरी गेल्यानंतर चेंज केलं, दमून गेले होते, आता मात्र फक्त झोपायचं होतं. चला, आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, बाकीच्याही व्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन नवीन व्लॉग अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेचच भेटतील. चला, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.